नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल विथ मी. मी आज जात आहे पुण्यातील पानेर परिसरात असलेल्या एका हिडन प्लेसला एक्सप्लोर करण्यासाठी. मी टू व्हीलरने गेले असल्याने पाठीमागच्या साईडला पार्किंग असल्यामुळे मी पाठीमागच्या साईडने गेल्यानंतर लगेच असा हा मस्त असा इव्हिनिंगचा व्ह्यू होता. हा व्ह्यू घेतला मी थोडासा व्हिडिओमध्ये. नंतर तिकडं मंदिराच्या साईडने गेलो. हा मंदिराचं बांधकाम पण चालू असल्या कारणाने इकडं खूप असं हे होते, बांधकाम चालू होतं. नंतर मी समोरच्या साईडनं मंदिराकडे गेलो. बघू शकता तुम्ही, ओम नमः शिवाय बाणेश्वर देवस्थान असं लिहिलेलं आहे मंदिराच्या फ्रंटला. नंतर मी मंदिरामध्ये असं गुहा टाईप असल्यासारखं वाट आहे, त्या साईडने गेलो मी. नंतर गेलो मध्ये गेल्यानंतर मंदिरामध्ये खूप अशी गर्दी होती. उजव्या साईडला असे काचमध्ये बंद करून शिलालेख ठेवले. ते खूप जुने शिलालेख, कोरीव काम केले आहे. बघू शकता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये खूप सारे असे लोक बसले होते, जे प्रार्थना वगैरे जप वगैरे करत होते. हे बघा, हे शिलालेख आहेत कोरीव काम केलेले. हे बघा लोक कसे बसले तिथं, शांत असं सुकून घेत होते लोक तिथं. इथं जलाशयाचं एक कुंड आहे. 12ही महिने पाण्याचा स्रोत असतो या ठिकाणी, असं सांगण्यात येते. लगेच या साईडला गणपतीची मूर्ती पण आहे. नंतर नंदीची मूर्ती पण आहे. नंतर मेन शिवलिंग हे आहे, मेन शिवलिंग आहे. असं दर्शन घेऊन बाहेरसाठी वाट आहे. हे इथे तुम्ही दक्षिणा वगैरे देऊ शकता, भीत वगैरे लावू शकता. हे समोरच्या साईडनं घेतलेला व्ह्यू आहे. सोमवार असल्यानं खूप गर्दी होती मंदिरामध्ये. तसेच मंदिराच्या बाहेर लोक पण बसले होते खूप सारे. आरतीची वेळ झालेली होती. मी ज्यावेळेस गेलो त्यावेळेस आरतीची वेळ झालेली होती आणि खूप सारे लोक असं मंदिरासाठी, म्हणजे मंदिरातले दर्शन घेण्यासाठी बाहेर थांबले होते. तुम्ही बघू शकता मंदिराच्या बाहेरही खूप सारे लोक थांबले होते. सोमवार असल्यामुळे हा दादा खूप मस्त शंख वाजवत होता, आनंद घेतला.